आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची हवा कोणाची? प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची, त्याचबरोबर देवदत्त निकम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची, की दिलीप वळसे पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची? आपल्यासोबत एक युवा सहकारी आहेत, तर त्यांना विचारूया. भाऊ, कळंब गटामध्ये कोणाची हवा? भोरताई का थोरातताई? सगळं आता सांगता येत नाही लगेच, पण दोन्ही तुल्यबळ आहे. तुल्यबळ आहे. काय तुम्ही कोणाकोणाला ओळखता? सगळ्यांना ओळखतोय. कोणाला म्हणजे उमेदवारांना? हा तुलसीताईंना ओळखतोय. प्रदीप आपले प्रदीप थोरात त्यांना ओळखतोय. प्रदीप थोरात काय उभे राहणार नाही? त्यांचे मिसेस आहेत. काय नाव? प्रीती थोरात. अच्छा, प्रीतीताई थोरात. भाऊ, काय तुम्ही काय सांगाल? कुठलं गाव? लौकी. काय तुमचं गाव कुठल्या गटामध्ये झडपीच्या? नाही सांगता येत आपल्याला. म्हणजे सांगता यायचं नाही. बघा, एक युवक आहे, उच्च शिक्षित आहे, आपलं गाव कुठेही येणार माहीत नाही. आपल्यासोबत एक दुसरा एक युवक आहे, तर या युवकाशी गप्पा मारूया. भाऊ नमस्कार, कुठलं गाव? बोलिये. अरे तू हिंदी बात करत आहे, तरी कोई जरूरत नाही. तर हे इकडे सगळी मंडळी आहेत. भाऊ कुठलं गाव? नांदेड. अच्छा, नांदेड. तुम्ही कुठले? नांदेडचे आहेत. चला आपण जरा हे दादाशी बोलूया. दादा नमस्कार. सॉरी तुम्हाला एक मिनटं थांबवतो. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहे. तुमच्या गटामध्ये कोण इच्छुक उमेदवार आहे माहिती आहे? कोणत्या आमच्याकडं? कळंब गटात घड्याळवाले आणि मशालवाले. आता घड्याळवालं कोण, मशालवालं कोण? घड्याळवाले ते उषाताई कानडे आणि मशालवाले ते राजेश्वरीताई. जिल्हा परिषदेला झेडपीला तुलसीताई भोर, बोर. दुसऱ्या प्रीतीताई थोरात. कोणाला इकडे जास्त स्पेस राहील? मतदारांचा कौल कसा राहील? ते नाही सांगता यायचं. कोण कामाचं? नाही सांगता. मागच्या पंचवार्षिकला म्हणजे जिल्हा परिषद सदस्य असताना तुलसीताईंनी या मतदारसंघात काही कामं केली का? नाही सांगता. सांगता येणार नाही. बघा मला ठीक काम आहे. अच्छा, हरकत नाही. आपण जरा इथं काही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत, तर त्यांच्याशी चर्चा करूया. शेवटी चर्चा होणारच. या आंबेगाव तालुक्यामध्ये नेमकी हवा कोणाची? जिल्हा परिषदेला कोण उमेदवार हवा? तर बाबांशी गप्पा मारूया. बाबा नमस्कार. नमस्कार वाणी साहेब. नमस्ते. कसे आहात? आम्ही ठीक आहे. तर एक मिनिट बंद करा तुम्ही. का बरं? आम्हाला का तुझ्या पहिले आपण बोलायचं कळंब नव्हतं. गावामध्ये आहोत. या कळंब गटामध्ये हवा कोणाची? मतदारांचा कल काय आहे आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? शिवाजी भालेराव. गाव कळंब. वसंतराव भालेरावांच्या गावचे. त्यांचे भाऊच म्हणायचे. अच्छा, भाऊस. एक चांगला माणूस आपल्यातून गेला का? हा गेला. खूप दुःख झालं. खूप आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. काय कोणाची सत्ता येईल या गटामध्ये? काय परिस्थिती राहील? काय आले, अजून वातावरण तयार झालेलं नाही पाहिजे तसं. आता प्रचार चालू झालेला आहे. ऐकून घ्या. फक्त आमचे उमेदवार दोन गट, एक गटातले जेडपी आणि पंचायत उमेदवार टिकले झाले. बाकी उमेदवार नाही ना विरोधी पक्षाचे अजून कोणी. बरं, इथे प्रीतीताई थोरात यांचं नाव चर्चेमध्ये आहे. त्यांचा पक्ष शिवसेना आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातून उभी राहण्याची शक्यता आहे. आणि तुलसीताई बोर यांचे नाव चर्चेमध्ये आहेत. सगळीकडे फ्लेक्स लागलेले आहेत. मग आता कोणाची इथं जास्त चलती राहील? अजून वातावरण तर सांगता नाही वाणी साहेब. बरं चला, वळसे पाटील का देवदत्त निकम? वळसे पाटील. बाबा काय, वळसे पाटील का देवदत्त निकम? वळसे पाटलांची. वळसे पाटील. म्हणजे वळसे पाटील जे उभा करतील त्याला निवडून द्या. आम्ही कार्यकर्ते मला वळसे पाटलाच आहोत. त्याच्यामुळे वळसे पाटील. अशा कार्यकर्ते वळसे पाटलांचे. त्यामुळे साहजिक आहे तुम्ही वळसे पाटलांच्याच बाजूने बोलणार. हरकत नाही. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? तुमचं नाव काय? कैलास कानडे. तुमचं गाव कुठलं? कळंबी. काय जडपीला कोणाची हवा? साकूरचे. अच्छा, साकूरचे. भाऊ कोणाची हवा? वळसे पाटील वळसे पाटलाची. निकम साहेबांची नाही का? वळसे साहेबांनी कामच भरपूर केली. भरपूर कामं केली. तुमची आपली काही पहिली ओळख नाही ना? नाही, ओळखच नाही. इथं लोक म्हणतील, नाही ओळख लोक गाठून तुम्हाला बोलायला ओळखच नाही. आपली ओळखच नाही. वळसे पाटील ओळखत होता रे. देवदत्त निकम आहे, शिवसेनेवाले ही आहे. मागली पण देवता आपल्या वळसे साहेब ओळखत होता रे. नगरपालिका गेली ना, नगरपंचायत. अहो नाही गेली त्यांनी. ते हे केलं, खायचं ते एकत्र केले त्यांनी. गेलं नाही ते. आता दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. आलीच पाहिजे. पर्यायच नाही दुसरा शेतकऱ्यांना.
मग निकम साहेब आणि वळसे साहेब एकत्र किरकोळ आहे हो. अच्छा, किरकोळ आहे. हो असो, हरकत नाही. आपल्यासोबत इथे दोन युवक आहेत, जरा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. शेवटी चर्चा तर होणार. दादा नमस्कार. सॉरी तुमची चर्चा थांबवतो. आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे एकूण 5 गट आहेत. तुमचं गाव कुठलं? लौकी जिल्हा परिषदेला कुठल्या गटामध्ये आहे? ते कळम. अगदी योग्य. कोणाची हवा, कोण विजय होईल? वळसे पाटलांचा उमेदवार का देवदत्त निकम यांचा उमेदवार? तसं नाही, पण सत्याचा विजय व्हावा असं वाटतं. कोणाचा? सत्याचा विजय. आता सत्याच्या बाजूनी कोण? देवदत्त निकम की वळसे पाटील? गरिबांना सहकार्य ज्याचं असेल तेच सत्य. तर गरिबांना सहकार्य कोण करतं? वेळेला धावून ते येतात निकम. अच्छा, निकम साहेब. भाऊ काय तुम्हाला काय वाटतं आंबेगावमध्ये वळसे पाटलांची? हां, इथला तुम्ही कुठले? मी सिंहगडचा आहे. अच्छा, सिंहगडचा आहे. हरकत नाही. तर आपण दुकानदाराशी बोलूया किंवा हे दोन सहकारी आलेत तर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. भाऊ नमस्कार. कुठलं गाव? इथलेच आणि कळम. कळम. काय जिल्हा परिषदेला कोणाची हवा? वळसे पाटलांची का देवदत्त निकम यांची? वळसे पाटील. वळसे पाटलांची. आता इथे उमेदवार झेडपीला कोण कोण आहे माहिती आहे? जेडपीला ते तुलसी बोर आहे असं वाटतंय. आणि तुलसी भोर यांना पुन्हा संधी मिळेल का? हो मिळायला पाहिजे. अशा मिळायला पाहिजे. आपण जरा दुसऱ्या इथं ताई आहेत, दुकानदार आहेत, तर त्यांच्याशी बोलूया. शेवटी मतदार आपलं मत मांडत असताना. ताई नमस्कार. का हो, तुमच्या काय धंद्यावर परिणाम होईल? ताई तुमचं गाव कुठलं? आडनाव काय? भागवत. काय झेडपीला कोणाची हवा सांगता यायचं नाही. हरकत नाही. तर राजकारणात नाही, पण कोण आपले प्रश्न सोडू शकेल? नो कमेंट्स. हरकत नाही. काही सुज्ञ मतदार सध्याच्या परिस्थितीमध्ये बोलायला मागत नाही. मतदारांनो, जो कामाचा आहे, जो विकास करणारा आहे, जो आपले प्रश्न सोडवणारा आहे, अशा व्यक्तीला तुम्ही झेडपीला पाठवा. मग त्या तुलसीताई असतील किंवा अन्य कोणी असतील. ताई नमस्कार. काय बोलणार? काय म्हणजे बोलता येत नाही का? काय दडपण आहे? तुमचं नाव काय? अच्छा, नाव पण सांगायचं नाही. दादा तुम्ही नाव सांगाल? काय नाही, आमचं नो विषय, नो कॉमेंट्स. म्हणजे काय तिथं दहशत वगैरे आहे? नाही तसं काय नाही. गाव कुठलं? गाव हेच आहे आमचं. तर आता मला एक सांग, काय नाव? अण्णाव भागवत. इथे पेपर स्टॉल होतं एक माहिती आहे का? माहिती जांभळ्यांचा. आहे. आता आपलं बोलणं झालं, इथं बसले तुम्ही पुढारीचे वाणी म्हणून. अरे आता मग एवढी ओळख आहे राव, तरी बोलायला घाबरताय. नाही काय आवडायचं काय नाही, आपला विषय नाही तो, त्याच्यामुळं अच्छा, राजकारण विषय नाही. त्यामुळं काही बोलायचं नाही आपलं. अच्छा, बोलायचं नाही, हरकत नाही. राजकारण विषय नाही असं हे दोघंही म्हणतायत. आता शेवटी चर्चा होत राहते, प्रत्येकजण आपलं मत मांडत असतो. आपल्यासोबत हे दोघेजण सहकारी. दादा नमस्कार. चशा नमस्ते. कैसे हो? ठीक आहे. कुठलं गाव? इथलं कळम. झेडपीला कोणाची हवा? तर ते अजून काही प्रचार नाही चालू झाला. चर्चा होते ना, तुलसीताई म्हणजे देवदत्त निकम का वळसे साहेब? आता ते गुपित प्रचार चालू आहे, पण ओपन नाही ना. कोण तालुक्याला पुढे नेऊ शकतो? आता ते आपले पहिले सभापती होते ना, उषाताई कानडे, अच्छा. त्यांचं चालू आहे ते बापा. पंचायत समितीला झेडपीला. हां, ते झेडपीचं नाही अजून काही कानावर. तुलसीताई भोर किंवा प्रीतीताई थोरात ही दोन नावं चर्चेमध्ये आहेत. आता आपण चर्चा अशी करूया, वळसे पाटील की देवदत्त निकम, शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस? देवदत्त निकमी. देवदत्त निकम. आता तुम्हाला काय वाटतं? नाही, मी कसं सांगू शकत नाही. मी राहतो मुंबईला. माझं गाव कळम तालुका आंबा. बरं, काय मतदारांनी काय केलं पाहिजे? ठीक आहे, तुम्ही इथं नसता. मतदारांनी एवढंच केलं पाहिजे, त्या जागेचे, रस्त्याचे कामं, बाथरूमचे कामं आणि लोकांच्या गरिबाचे जे जे अडचणीची कामं ते केले पाहिजे. कोणी पक्ष असू द्या, त्यांनी केले पाहिजे. फक्त बस माझी ही विनंती. तुम्ही कोणाकोणाला ओळखता? मी फक्त आता इथं भालेराव कंपनी, कानेडा कंपनी, बस ह्या लोकांना ओळखतो. तालुक्यात कोणाला ओळखता? फक्त दिलीप वळसे पाटीलला ओळखतो आणि आढावाला ओळखतो जास्त करून. बाकी कोणाला ओळखत नाही, कोणाला ओळखत. मग आता जिल्हा परिषदेवर या आंबेगाव तालुक्यामध्ये जास्त सीटं
वळसे पाटलांची यावीत की विरोधकांची यावीत? तसं काय मी सांगू शकत नाही. एक अंदाज. दादा पण माझेच आहेत, आढळराव आणि वळसे पाटील एकत्र आहेत. एकत्र आहेत, पण ते पण माझे, हे पण माझे आहेत. पण मला एवढं बोलतं माहीत आहे काय, पक्षाने फक्त नागरिकांची कामं करावेत ही माझी नम्र विनंती आहे. हरकत नाही. माझा प्रश्न असा आहे, दिलीप वळसे पाटील, बरोबर. शिवाजी आढळराव एका बाजूला आहे, देवदत्त निकम दुसऱ्या बाजूला आहे. तुम्ही मगाशी म्हणाले की फक्त वळसे पाटलांनाच ओळखतो. तुमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 5 जागा आहेत आणि 10 पंचायत समितीच्या आहेत. मग जास्तीच्या जागा कोणाच्या निवडून येतील, कोणाच्या निवडून यायला पाहिजे, एक अंदाज? फक्त दादांची निवडून यायला पाहिजे. दादा वळसे पाटलांची. वळसे पाटलांची निवडून आली पाहिजे. बघा या ठिकाणी लोक वळसे पाटलांबद्दलही चांगलं बोलत आहेत, देवदत्त निकम यांच्याबद्दलही चांगलं बोलत आहेत. शेवटी मतदार आहे, मतदार आपलं मत मांडतो, मांडलेल्या मताप्रमाणेच होईल असं नाही. आणि ज्या प्रकारच्या सूचना किंवा लोकांची मागणी आहे, लोकांना जे वाटतं त्या पद्धतीनं लोक बोलत आहेत. आता आपल्यासोबत एक जरा युवक आहे, तर आपण हॉटेलमध्ये जाऊया. हॉटेलमध्ये काय वाटतं इथल्या हॉटेल मालकांना, या दादांना? नमस्कार, तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कसे आहात? ठीक आहे, मजेत. कुठलं गाव? गाव इथलंच आहे, प्रॉपर कळम. कळम. आता जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. वळसे साहेब, देवदत्त निकम, शिवसेना का काय? तारका टाकल्यात पोट आता ना, जे होईल ते होईल, एक अंदाज ना. त्यावेळेसच मत त्यावेळेस काय म्हणाले? ज्या वेळेस इलेक्शन त्याच वेळेस मत हरकत नाही, मी असं म्हणत नाही अला द्या का बल द्या. सत्ता तालुक्यामध्ये देवदत्त निकम यांची यायला हवी झेडपीसाठी की वळसे पाटलांची? ते आज नाही सांगू शकत. काय दडपण वगैरे आहे? नाही दडपण नाही घेतलंय, पण ती त्यावेळेस काय देवदत्त निकम कमी मताने पराभूत झाले, काय दुःख का योग्य? नाही, दुःखावर काय असं नाहीये, योग्य पण असं नाहीये, पण आपले शेवटी दिलीप पाटीलच पाहिजे. वळसे पाटील. आता मला एक सांगा, 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे, एकत्र यायला हवं? त्यांचा निर्णय. आता त्यांचा निर्णय आले तर अहो, आपण जनता आहे, जनता जनार्दन आहे, आपल्याला काय वाटतं ना? चांगलं होईल ना आलं तर. पहिल्यासारखं परत दादा आपण जरा युवकाशी बोल. भाऊ तुला काय वाटतं? जनतेचं ऐकला सेपरेट झालेच नसेल. तरी आता पण परत काका पुतणी एकत्र यायला लागले. येणार ना, पुण्यात एकत्र आलेच ना, चिंचवडमध्ये एकत्र आलेले आहे, मुंबईमध्ये एकत्र आले. इथे वळसे साहेबांनी, निकम साहेबांनी एकत्र यावं. निकम साहेब कधी जातील, त्यांच्या विरोधात लढल्या म्हटलं. आणि मग आता शरद पवार, अजित पवार वेगवेगळे लढले. घर आहे शेवटी, घर आहे. रक्त एक रक्त आहे काय रे मग. तरी काय मुलगा म्हणतोय बरोबर आहे? एकच रक्त आहे ना साहेब, एकच रक्त आहे. पण आता मला एक सांगतो, तू युवक आहे, तू सोशल मीडिया नेहमी पाहतो, आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेला कोणाची जास्त सीटं येतील झेडपीसाठी? तिथं आहे ना 3-4 गट आहे. बीजेपी, 5 गट आहेत, 5. हां बीजेपीचं काय नाही जास्त. माझ्या अंदाज निकम साहेबांची जास्त सीटं निवडून येतील. निकम साहेबांची येतील. कारण आता निकम साहेबांना फाटका उभा असता कुठं आमदारकीचं मंचरमध्ये आणि रांजणगावमध्ये. बाकी गावामध्ये आहे ना निकम साहेब प्लस प्रत्येक ठिकाणी. आता या निवडणुकीला 2 शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार एकत्र येण्याची शक्यता आहे. जर उद्या जिल्हा परिषद सत्ता भारतीय जनता पक्षाची आली, शिवसेनेची आली आणि देवदत्त निकम यांना नेते म्हणाले की आम्हाला पाठिंबा द्या, तर मग तिकडे जाणार का ते? त्यांचं त्यांना माहिती आहे ना. पवार साहेबांच्या निष्ठेचं काय? तर ते आता ते काय निसतं शेवटी राजकारण आहे. शेवटी राजकारण आहे. मग त्याला काय करायचं? आम्ही नाही का, आम्ही आज गेलतो की प्रचाराला, पण आता इलेक्शन पुढे ढकलणार म्हटलं काय करणार. प्रचारात गेलते कुठं? गोडेगाव. कोणाचा प्रचार काय गेले? राजश्री वालेराव. कुठल्या पक्षाकडनं? तो तर ते आपलं काय मशाल. ते गोळेगावला कसे? आणि ते तालुका अध्यक्ष आहेत ना, आणि 3 वालेराव. तालुका अध्यक्ष. काय तालुक्यात प्रतिसाद कसा? चांगला. देवदत्त निकम यांना चांगला आहे, मशालीला चांगला आहे, धनुष्यबाणाला चांगला आहे का घड्याळाला चांगला आहे? चांगला आहे. सगळ्यांना चांगला. जो तो त्याच्या पद्धतीने कामं करतो. प्रत्येक एरियामध्ये ना लोकांचे माइंड वेगळे, प्रत्येकाचा लाभ भेटलेला आहे, त्यामुळे काय सांगतात नाही. आता पूर्वीच्या राजकारण निष्ठा असायच्या, नेत्याबद्दल आदर असायचा. हल्ली सकाळी एका पक्षात, संध्याकाळी एका पक्षात, लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. तू एक युवक आहे, होतकरू आहे, तुला काय वाटतं?
प्रत्येकाचा निर्णय साहेब. आम्ही आता पहिलं मतदान केलं शिवसेनेला, शेवट शिवसेनेलाच का कुठली शिवसेना? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. मला सांग, मंचर नगर पंचायतीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्ता मिळाली, भेटली ना दत्ता गांजारे. आनंद? हो, चांगला माणूस. अरे तुम्ही आता कुठल्या पक्षाचे? अहो, आमच्या माणसाने आम्हाला सांगितलं तुम्ही तिकडे येऊच नका, तुम्ही तुमचं आंबेगाव तालुक्यात बघा, मी मंचरचं बघतो. मंचर आंबेगाव तालुक्यातच आहे. ऐका ना, त्यांनी काय सांगितलं, तुम्ही बाकीच्या ठिकाणचं बघा, आम्ही माझं मंचरला बघायला समर्थ आहे, तुम्ही इकडे फिरायचं नाही. पण मंचरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एक अतिशय उच्च शिक्षित महिला उभी केली होती नगराध्यक्ष पदासाठी, तिथे त्यांना अपयश आलं. आता ती काय सांगते नाही, आम्ही मंचरला गेलोच नाही आणखी. प्रचार गेलंच केलंच नाही. आपण कानावत आला असेल ना कोणाची हवा. दत्ताभाऊ काम आहे ना दत्ताभाऊंचं, ते पण पहिले इकडेच होते ना, ठाकरे भाऊ घडी तिकडं घडी तिकडं घडी तिकडं. ठाकरे काटाकच होते ना ते, पण त्यांचे काम आहेत ना. आता मला सांगा, शिवाजी आढळराव आणि वळसे पाटील एकत्र आलेत, ते पुन्हा विभक्त होण्याची चर्चा कानावर येते. दोघांनी एकत्र राहावं का वेगळं? आम्हाला पण कानावर राहील ते, काय? शिंदे गटात जाणार आहे. आढळराव जावं की जाऊ नये? आता जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर ते इकडे राहून करणार काय? बरोबर ना. का बरं? त्यांना आता काय पुन्हा निवडणूक लढवायची? आता निवडणूक, आता ते नेते चांगले आहेत ना, दादा नेते चांगले आहेत. दादांना आम्ही ऑलरेडी मतदान केलेले बऱ्याचशा वेळा. दादांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, ही चूक झाली. त्यावेळेस त्यांची चूक झाली, ते जर स्टँडिंग राहिले असते ते आज खासदार असते. मग अच्छा, स्टँड शिवसेनेमध्ये असते, 100% इथली लोकसभेची जागा राष्ट्रवादीला होती ना. ऐका ना सर, ते जर राहिले असते ना तर काहीतरी झालं असतं. अमोलदा कोल्हे ऑलरेडी जर त्यांचं काहीतरी झालं असतं ना, पण दादा 100% खासदार झाले असते, किंवा अपक्ष जर लढले असते ना तरी ते खासदार झाले असते. विद्यमान खासदार अमोल कोल्हे साहेब यांच्याबद्दल काय मत? चांगले आहेत कोल्हे साहेब, आता आम्ही काम केलं म्हटलं चांगलेच आहेत. विद्यमान आमदार वळसे पाटलांबद्दल काय मत? चांगले आहेत साहेब, पण चांगले. वाईट कोण आहे? वाईट आता कोण? जनताच वाईट झाली. कोण जनता काय म्हणले? राजकारण वाईट आहे. राजकारण वाईट आहे. दादा नमस्कार. नाही नाही, घ्या घ्या घ्या, चहा घेतच नाही. झालं बोलणं. त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला. काय ते हुशार आहेत ते. आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे पाटील गेले अनेक वर्ष आमदार राहिले, मंत्री राहिले. राजकारणामध्ये चढउतार होत असतात. विधानसभेला काठावर त्यांचा विजय झालेला आहे. आणि एक मुत्सद्दी नेता आहे, अभ्यासू नेता आहे. वळसे पाटलांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. या निवडणुकीमध्ये गुरु शिष्याची लढाई झाली आणि शिष्याने जोरदारपणे लढत दिली, परंतु त्यांना फटका वाचला. आता जिल्हा परिषद निवडणुकीला दिलीप वळसे पाटलांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. देवदत्त निकमसुद्धा तयारीमध्ये आहे, परंतु दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्यामुळे देवदत्त निकम आणि वळसे पाटील एकत्र काम करू शकणार नाही. त्यामुळे देवदत्त निकम नेमका काय पर्याय शोधतात का? भाजपत जातील का? शिवसेनेसोबत जातील का? हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आंबेगावकरांनो, अला निवडून द्यायचं का बल निवडून द्यायचं हा तुमचा अधिकार आहे. ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील, जे उमेदवार असतील, जो तुम्हाला योग्य वाटतोय त्याच्याच पाठीशी उभे राहा. आम्ही असं म्हणणार नाही वळसे पाटलांना सपोर्ट करा की निकम साहेबांना सपोर्ट करा, परंतु ज्याच्या हाती ससा तो पारधी असं म्हटलं जातं. विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहणं हिताचं असे सगळेच राजकीय मंडळी सांगतात. योग्य तो बोध घ्या, म्हणूनच चर्चा तर होणारच. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, कळंब. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.